आजच्या दिवसाची सुरुवात सँडीला बाय करून केलेली आहे. नमस्कार, मी सोनिया आणि आजच्या व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज मी वेगळं असं काही केलं नाही. आम्ही काल कूलर दुरुस्तीला दिलेला, तो फायनली आणलेला आहे, कारण त्याच्याशिवाय तिथे बसताच येत नव्हतं. त्या रूममध्ये खूप जास्त गरम होतं आणि इथे तुम्ही बघत असाल की मी एका वेळी काय काय टास्क करते आहे. मी स्प्रेड्सवेला पण बघते आहे, मी मीटिंग पण अटेंड करते आणि मी प्लस जेवते पण. कामावरून झालेली आहे सुट्टी. कामाला टाटा बाय बाय करून रात्रीचं आम्ही जेवण लवकर नाही केलेलं आहे, कारण आम्ही खूप लेट जेवलो आणि मग खूप घाई झाली भांडी वगैरे घासायची, कारण दारामध्ये वरात आली होती. जे मी काल हळदीला गेले होते, मी लग्नाला तर नाही जाऊ शकले कारण मला काम होतं. सो मी वरातीला जाणार होती, तर मी पटकन रेडी झाले, कारण वरात दारात आली तरी पण आम्ही जेवतच होतो आणि भांडेच घासत होतो. सो मी पटकन रेडी झाली नॉर्मल, म्हणूनच ड्रेसच घातला, साडी वगैरे नेसत नाही बसले, जेणेकरून मी लगेच रेडी होईल. आणि रेडी व्हायला कोणाला आवडत नाही. माझी सगळ्यात पर्सनल फेवरेट गोष्ट ही फक्त आणि फक्त मेकअप करायचं, रेडी व्हायचं, छान छान कपडे घालायचे, हे सगळं मला खूप जास्त आवडतं. बरं, इथे म्हणजे कोंडगावमध्ये नागोठण्यामध्ये नवरा नवरीचं स्वागत कसं केलं जातं, तर आमच्या अलिबागमध्ये असं पूर्ण आरती वगैरे नाही केली जात. नॉर्मल नवरा नवरीला दूध किंवा कोल्ड ड्रिंक किंवा सरबत असं सर्व करतात. बट इथे पूर्ण आरती करून, म्हणजे नवरा नवरीला पूर्ण आरती करून आणि इथे सुकं दिलं जातं. जसं आपल्या इकडे ड्रिंक दिलं जातं, तसं इकडे बिस्किट किंवा आता मी काजू बदाम दिलेले आहेत, असं काइंड ऑफ. सो आता इथे बघा माझ्या सगळ्या काक्या कशा नाचत आहेत. कॅमेरा ऑन झाला की त्यांच्यात वेगळीच एनर्जी येते. सो एनिवेज, हे बघा दादा आमचे कसे नाचत आहेत आणि मस्तपैकी एन्जॉय केली वरात. इथे काका भाचीचं कन्व्हर्सेशन चालू होतं की आपण बीचवरती कधी जायचं, आणि त्या दोघांचंच काहीतरी चालू होतं. त्यात मी त्यांची व्हिडिओ काढत होती. ही आहे आद्विका, माझ्या मोठ्या दिरांची मुलगी. अशा प्रकारे हा व्लॉग इथे एंड होतो आहे, माझा दिवस इथे एंड होतो आहे. असा होता माझा आजचा दिवस. नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटू. बाय गाईज.